नमस्कार. श्रावणातल्या पहिल्या रविवार निमित्त आपण ऐकणार आहोत कहाणी आदित्य राणूबाईंची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फुलं दुर्वा समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथं देवकन्या नागकन्या वसावसत. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा, असं ब्राह्मणानं विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील? उठणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असं ब्राह्मणानं उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, वस्त्रांसह स्नान करावं, अप्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनानं राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानं फुलं वाहावीत, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकढं तूप, मेहून जेव घालावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळेसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावे आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. तसं त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावून धाडलं. जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेसराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून तसंच निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं बाप आला. तसं तिनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 बापाच्या हाती दिली, 3 आपण घेतली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. तिनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसं काय आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडं दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडं जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीत जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे, काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे, परसदारानं घेऊन या. प्रधानाच्या राणीनं सांगितलं. परसदारानं घेऊन आल्या. नाव माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोहरा भरल्या. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपलं जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं तिथे आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाव माखू घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला.
हातची काठी काढून घेतली. घरी गेला, झाली गोष्ट आईला सांगितली. दैवे दिले कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं नावमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होणामोहरांनी भरून दिला, ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं बुडवलं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावमाखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणामोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सारं नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेली, नावमाखू घातले, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी सांगू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलवू धाडलं, मावशी तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, पखरं आले. मला ग पापिणीला छत्र कुठली, चामरं कुठली आणि पाईक कुठले, पखर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू लागला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे, त्याला म्हणावं आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन त्याला 3 दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यांनी ऐकली. त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईंची कहाणी ऐक. तो राणीनं 6 मोते घेऊन 3 आपल्या हाती घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. ती माळ्यानं चित्तभावानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांग. राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, एक म्हातारी होती, तिचा एक मुलगा वनात गेला होता. तो डोहात बुडाला होता. एका सर्पानं खाल्ला होता, त्यामुळे चिंता करीत ती बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईंची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी करू तरी काय? मी माझ्या मुलासाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे गेली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो जिवंत झाला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. मग राणीनं तिला तो वसा सांगितला.
पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, पण कानाडोळा मासांचा गोळा, हात नाही, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताणा केला. 6 मोती होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण हाती घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळे पाणी तापविले. षडस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चंबाळक डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकू नये. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, म्हातारीला, कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसं तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.